एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी नेत्यांची बैठक सुरू झाली आहे। अतुल सावे, परिणय फुके हे देखील यावेळेस या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांच्या नेतृत्वातच ही बैठक होती आहे। ओबीसी नेत्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर एक महत्त्वाची बैठक घेतलेली आहे। मराठा आरक्षणाचा जीआर लागू झाल्यानंतर ओबीसी नेते जे आहेत त्यांनी ओबीसी संघटना जे त्यांनी आक्रमक रूप घेतलं होतं आणि या जीआरला विरोध केला होता आणि आता मात्र ओबीसी नेत्यांची सह्याद्री अतिथीगृहावर देखील एक बैठक होतीये आणि अतुल सावे तसंच परिणय फुके यांच्या नेतृत्वात या बैठकीला सुरुवात झालेली आहे। या बैठकीत नेमकं काय ठरतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। एकीकडे छगन भुजबळ यांनी थेट या जीआरच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी पूर्ण केलेली आहे आणि आता मात्र आपण बघतोय ओबीसी नेत्यांची बैठक सुरू झालेली आहे। त्यामध्ये परिणय फुके, अतुल सावे हे देखील ही बैठक घेत आहेत। त्यांच्या नेतृत्वात ही बैठक होतीये। त्यामुळे आता ओबीसींची काय नेमकी भूमिका असणार आहे, या जीआरच्या विरोधात भूमिका असेल आणि या बैठकीत नेमकं काय ठरतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दोन मंत्री जे आहेत ते मात्र ओबीसी नेत्यांच्या या बैठकीमध्ये सध्या उपस्थित आहेत। त्यांच्या नेतृत्वातच ही ओबीसी नेत्यांची एक महत्त्वाची बैठक होतीये। त्यामुळे आता जीआरला कशा पद्धतीनं विरोध होतो किंवा समर्थन मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।